हॅलो एव्हरीवन, आज शॉपला सुट्टी देऊन आज मी चाललेली आहे मस्त पैकी पिकनिकला. म्हणजेच माझ्या फ्रेंड सोबत मी निघालेली आहे वॉटर पार्कला. कारण कामाने खूप वैताग आलेला, असं विचार केला की फ्रेंड सोबत जरा चिल करून यावं. मग ठाणा ट्रेन आलेली, ठाणा ट्रेन पकडून मी निघाले मस्त पैकी फिरायला. सुंदर असा मी छोटासा सिंपल लुक केला आणि मग मी माझ्या फ्रेंड सोबत निघाले. मग बघा माझ्या गणसोलीच्या फ्रेंडला घेतलेला आहे आणि आता पुढच्याच फ्रेंडला घ्यायला मी पुन्हा पुढे जाते रबाळ्याला पुन्हा मी काजलला आणि पूनमला रिसीव केलं. दोघीही एकाच ठिकाणी भेटल्या, त्यामुळे माझं काम अजूनच सोपं झालं. दाखव तुझे दात. आंघोळ करून आली आहे ना? ब्रश केलाय. हावरे 2 आणि हावरे नंबर 3. अशी आम्ही एकमेकींना चिडवाचिडवी करत मस्ती करत एन्जॉय इथूनच सुरू केलेला. ट्रेनमध्येच खूप आम्हाला एन्जॉय झाला. मग ट्रेनमध्ये आम्ही कसे शांत गप बसलेलो आणि या दोघींच्या गप्पा काही संपत नव्हत्या, यांच्या तर चालूच होत्या. मग त्यानंतर आम्ही दिव्याला पोहोचलो आणि दिव्याला पोहोचल्यावर रिक्षा पकडली. आमच्या अपर्णाचा अनलिमिटेड रिचार्ज काय संपतच नव्हता. मग इथे थांबलो बघा, ही मला सोडून गेली. तोडलंय म्हणल्यावर पळत मी त्यांच्या मागे गेले, शेवटी यांना पकडलं. पण इथे पण यांची काही मस्ती संपत नव्हती आणि इथे आल्या आल्या यांचा मेकअप सुरू झाला. कुठे केसावर तर पावडर लाव. मी फक्त यांचे व्हिडिओ शूट करत होते आणि ही तर आमची सर्वात सिंपल बाई आहे जी मेकअप विदाउट मेकअप येते. अशा पद्धतीने आम्ही आमच्या पिकनिकचा श्री गणेशा केला आणि तिकीट काढायला. मस्त अशी तिकीट आणि स्टिकर घेऊन आम्ही आत एंट्रीला निघालो. हाताला त्यांनी जी सिक्युरिटी काकी होत्या त्यांनी आमच्या हाताला मस्त वेगळे स्टिकर वगैरे चिपकवले आणि आम्हाला खूप सारे गायडन्स दिले की तुम्ही बेंगल्स वगैरे घालू नका, सोन्याचं काय आत घालून जाऊ नका. कारण त्यांचं म्हणणं होतं की सोन्याचं उगाच चोरीला वगैरे गेले तर बेंगल्समुळे तुम्हाला किंवा इतरांना इजा झाल्या तर. छान पद्धतीने त्यांनी आम्हाला गायडन्स केलं. आम्ही ते फॉलो वगैरे करून आम्ही आतमध्ये एंट्री केली. आणि खरं सांगते, जेव्हा तिथे आलो ना, सर्व तो समोरचा नजारा बघितला, खूप भारी वाटलं. मग आम्ही लॉकरची चावी घेऊन चेंजिंग रूम मध्ये चेंज करायला निघालेलो. पण मध्येच काजल म्हणायला लागली मला खूप भूक लागली, आधी आपण प्लीज लंच करूया का? तर मी पण बोलले ठीक आहे, आधी आपण चेंज तर करू. मग आम्ही चेंजिंग रूम मध्ये आलो. खूप हायजेनिक आणि खूप सुंदर असं स्वच्छता होती रूम मध्ये. आणि त्यानंतर आम्ही चौघींनी पण चेंज वगैरे केलं आणि एंट्री केली वॉटर पार्क मध्ये. खरं सांगू तर आम्ही लंच वगैरे करून पहिलं एन्जॉय करून मग पुन्हा इथे कॅमेरा घेऊन आलो. कारण आधी आम्हाला भीती होती की कॅमेरा भिजला तर, मोबाईल खराब झाला तर. पण आम्हाला व्हिडिओ आणि फोटो तर काढायचेच होते. सो मीच रिस्क घेतली. मी बोलले ठीक आहे, जे होईल ते होईल असा विचार करून मी कॅमेरा घेऊन आले आणि मग आम्ही केलं. त्याच्या आम्ही मला वाटतं 2-3 तास आधी खूप एन्जॉय केलेला. खरंच म्हणजे अगदी आहे ना, आम्ही विसरूनच गेलेलो की आम्ही मॅरिड गर्ल्स आहोत. एकदम लहान मुलांसारखं आम्ही एन्जॉय केला. सर्व स्लाइड मध्ये आम्ही एन्जॉय केला आणि सर्वांनीच खूप एन्जॉय केला. म्हणजे लाईफ मधला एक तरी दिवस स्वतःसाठी द्यावा तसा आम्ही चौघींनी आम्ही स्वतःसाठी हा दिवस दिलेला. आणि हा दिवस असा आमचा गेलाय ना की फुल आम्ही जेवढी या पिकनिकला इन्व्हेस्टमेंट केली ना ती अगदी वसूल झाली आमची. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. प्रत्येकाने हा वॉटर पार्कला व्हिजिट केलं पाहिजे. कारण खूप छान छान इथे एन्जॉयबल स्लाइड्स, म्हणजे स्टुडंट्स असो, कपल्स किंवा फॅमिली सोबत जायचा जर प्लॅन असेल ना तर बीके वॉटर पार्कला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. कारण इथल्या ज्या स्लाइड आहेत त्या खूप अनलिमिटेड आहेत आणि खूप म्हणजे खूप एन्जॉयबल आहेत. तुम्ही पाहू शकता की इथे आम्ही किती एन्जॉय करतोय. प्लस इथे 3 टाइम अनलिमिटेड लंच, ब्रेकफास्ट वगैरेही आहे. त्यामुळे आपल्याला वेगळा असा नाश्ता किंवा जेवण घेऊन जाण्याची गरज नाही, कारण तिथं अलाउही नाहीये घेऊन जायला. त्यामुळे आपण भरपूर पोट भरून खाऊही शकतो आणि पोट भरून एन्जॉयही करू शकतो, जसा आम्ही केलाय. इथे पूल म्हणू नका, स्लाइड्स म्हणू नका, अनलिमिटेड आहे. तुमचा दिवस संपेल पण इथला एन्जॉय काय संपणार नाही, तुमची जाण्याची इच्छा पण संपणार नाही. आणि इथे आम्ही मस्तपैकी शॉवरची फिलिंग घेत, मस्त पावसाची फिलिंग घेत, डान्सिंग किंवा मस्त अशा स्लाइडवर स्लाइड्स करून मस्त असा एन्जॉय केलाय. आणि सर्व एन्जॉय संपल्यानंतर आमचा डे कंप्लीट
कंप्लीट झाला मग आम्ही चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज वगैरे केलं आणि अशा पद्धतीने आमचा दिवस इथेच संपला. एन्जॉयमेंट संपली होती पण मन काय भरलं नव्हतं, पण नेक्स्ट टाइम नक्की येऊ.